पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भारतरत्नची घोषणा केलेली आहे, ज्यामध्ये 5 प्रतिष्ठित व्यक्तींना भारतरत्न जाहीर झालेला आहे. यावर्षी आत्तापर्यंतचे सर्वात जास्त 5 भारतरत्न जाहीर झालेले आहेत. याआधी 1999ला 4 भारतरत्न जाहीर झालेले होते. पुढे जाण्याअगोदर चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. दरवर्षी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना जाहीर करण्याचे प्रावधान आहे. यावर्षीच्या भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी पाहूयात. यामध्ये पहिले आहेत कर्पूरी ठाकूर, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि सुप्रसिद्ध समाजवादी नेते. यांना मरणोत्तर भारतरत्नाने सन्मानित केले. जननायक लोकनेते म्हणून ओळखले जाणारे ठाकूर या प्रतिष्ठित पुरस्काराचे 49वे प्राप्तकर्ते आहेत. दुसरे लालकृष्ण अडवाणी, भारतीय जनता पक्षाचे दिग्गज आणि माजी उपपंतप्रधान. 1980 मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाशी संबंधित आहेत. 1999 ते 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम केले. तिसरे आहेत पी.व्ही. नरसिंह राव. यांनाही मरणोत्तर जाहीर झालेलं आहे. पमुलापर्ती व्यंकट नरसिंह राव, माजी पंतप्रधान, 2004 मध्ये निधन झाले. त्यांना भारतरत्न देण्यात येईल. पी.एम. मोदी यांनी घोषणा केलेली आहे. पी.व्ही. नरसिंह राव एक आदरणीय तेलुगू नेते. यांनी 1991 ते 1996 पर्यंत पंतप्रधान म्हणून पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ केला आणि ते 1991च्या आर्थिक सुधारणांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत. चौथे चौधरी चरण सिंग. यांनाही भारतरत्न मरणोत्तर जाहीर झालेलं आहे. ते 1979 ते 1980 दरम्यान पंतप्रधानपदी होते. पाचवे आहेत एम.एस. स्वामीनाथन. यांनाही मरणोत्तर भारतरत्न जाहीर झालेलं आहे. मनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन. ते फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्होल्यूशन म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वामीनाथन हे कृषी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी भारतीय शेतीमध्ये क्रांती घडवून आणली आणि देशासाठी अन्न सुरक्षा आणि समृद्धी या दोन्ही गोष्टी सुनिश्चित केल्या. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये करण्यात आली. तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की पहिला भारतरत्न कोणाला देण्यात आला. व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.